तिथून त्यांनी हानमार करीत त्याला तिथून नेलं. PSI शेखर बनसोडे आणि मला ₹1,00,000 मागितले. म्हणले नाही दिले ₹1,00,000 तर तुला बी अटक करू, ह्याच्यावर गुन्हे दाखल करू म्हणले, तुला जामीन भेटणार नाही काय नाही, तुझ्या घरचे पैसे समजे टाकू मध्ये. मी त्यांना म्हणलं साहेब आम्ही गरीब परिस्थिती आहे म्हणलं, आमची पैसे नाहीत आमच्याकडे एवढे. ते म्हणले नाही देत पैसे तर आम्ही म्हणजे तुमच्यावर गुन्हा दाखल करू म्हणले. हे केलं. काय वाद होता, कशामुळे भांडण झाली? हे जमिनीचे बांधामुळे भांडणं होते. बाकीचं काय नव्हतं साहेब. दुसरं ते बांधामुळे त्यांनी काय केलं, पोरीचं वय नव्हतं म्हणून तिला कुठं घातलं? पोरी घातलं ना म्हणले छेडछाडची केस लावू, हे करू ते करू म्हणून त्या छेडछाडची केस लावली. तिला हे पेत खात होता म्हणून ह्याच्यावर त्यांनी गैरफायदा घेतला त्याचा. दुसरं काय भांडणं नाही. आणि त्यांनी कोणत्या अधिकाऱ्याने पैसे मागितले आपल्याला? शेखर बनसोडे त्यांनी पैसे कोणती घटना आहे? की शनिवारी मला पैसे मागितले त्यांनी. मी म्हणलं साहेब माझ्याकडे काय पैसे नाहीत, मला 10-15 हजार रुपये देतो मी, माझी परिस्थिती तेवढी आहे तेवढी. ते म्हणले एवढे पैसे नाहीत म्हणले घेऊ शकत आम्ही, ₹1,00,000 द्या तेव्हाच तुमची जामीन करू. ₹1,00,000 हां ₹1,00,000 मागितले तेव्हा जामीन करू. त्यांना म्हणलं 10-15 हजार रुपये देतो मी, तर म्हणले नाही. तर ते आमच्या घरच्यांची नावं घेतली त्यांनी, म्हणले तुमच्यावर बी कंप्लेंट करू, नाही तुम्ही पैसे दिले तर तुमचे घरचे बी अटक करू, हे करू ते करू. म्हणलं साहेब म्हणलं काय करायचं ते करा तुम्हाला. म्हणलं आमची परिस्थितीच नाही म्हणलं, कुठून देणार म्हणले, आमची अशी परिस्थिती आहे. तर ती म्हणली माझ्या परिस्थिती. त्याला मारहाण केली त्यांनी, पैसे नाही दिले, त्याला वय उमटून तोंडावर ह्याच्यावर मारलं, त्याला बोला येईना काय व्हायना, त्यामुळे त्याला हे झालं. दवाखान्यात कधी आणलं होतं? दवाखान्यात शनिवारी आणलं तर शनिवारी संध्याकाळी, सकाळी अटक केलं 10:30 वाजता इथं बीडला, आणि संध्याकाळी 7-7:30 वाजता इथं ऍडमिट केलं. मला हां मग सोमवारी काय गेलं तर सोमवारी मी आलो, मी काल गेले किती? 10 मंगळवारी मेलं. तुम्हाला काय सांगण्यात आलं? तुम्हाला काय सांगण्यात आलं? काय नाही, मला ती कोर्टातून जार पाठवला. पोलिसांनी मला सांगितलं म्हणजे त्या भावाचं दुखायलंय तुझा, रविवारी सांगायचं सोडून त्यांनी सोमवारी सांगितलं. ते आता सोमवारी मी आलो, संध्याकाळी त्याला खायला हे घातलं, तर सकाळी वारलं. आता तुमची पुढची भूमिका काय? PSI शेखर बनसोड्यावर केस करायची. त्यांनी हानमार केला बांगर साहेब. नाही शेखर बनसोडे ते दुसरं काय माझं मला काय नाव माहिती नाही, पण ते माझं वयकीच आहे ते, मी असं तुम्हाला सांगू शकतो. ते बघितलं त्यांनी मारहाण केली, त्या पाठीवर तोंडावर वळ बघा, त्याला बोला येईना ते डोळे पांढरे गोष्ट मारले. त्यांना बी सजा मिळालीच पाहिजे. असं म्हणणं आहे का? हा खोटी केस केली. काय फक्त जमिनीच्या आपल्या बांधावून नांगरलं होतं आपण, तर ते बांधावून भांडणं होते म्हणून तिचं वय नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं, बारीक पोरगी होती वय नव्हतं म्हणून तिला पुढे घातलं, त्यावर छेडछाडची केस केली. हे पेते खाते म्हणून लोकांना पोलिसाला काय वाटलं की हे पेते खाते केलं असेल, घरात घुसला असेल. तुम्हाला ₹1,00,000 कशासाठी मागितले होते? ₹1,00,000 मागणी कोणत्या कारणासाठी? मला म्हणले मिटवून घेतो, म्हणले मिटवून घेतो तुमची केस, म्हणले बीडला जाऊ देत नाही, इथले येतो तो भाऊ सोडितो, मारित नाही, PCR काढीत नाही, रिमांड काढीत नाही, म्हणले त्यासाठी तू ₹1,00,000 दे. मी म्हणलं माझी साहेब इतकी परिस्थिती नाही, म्हणलं 10-15 हजार रुपये देऊ शकते, म्हणलं ह्याच्या पलीकडे मी पैसे देऊ शकते. तर म्हणले नाही ₹1,00,000 दिले तर तुझ्याकडे प्रूफ आहेत, माझ्याकडे त्या मुलीचे प्रूफ आहेत, ह्याला चॅटिंग फिटिंग केलं. तर म्हणले तू ब्लॅकमेल करायलाच म्हणून तुझ्यावर कंप्लेंट करू शकते का? नाही ₹1,00,000 दिलेस तर तू नाही बोंगळ करून गावात निंडविलं, माझं मी नाव बनसोडे नाही असं त्यांनी सांगितलं. मागणी काय असेल? आपल्याला त्यांच्यावर कारवाई करायची, त्यांच्यावर कारवाई करायची. आणि ते पंडित ते काय परवीन शहाजी पंडित ह्यांच्यावर बी कारवाई करायची आपल्याला. त्याच्या बायकोचं नाव काय? तिसऱ्याचं नाव समजे त्यांनी पैसे आमच्या भावाला मारहाण, त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून आम्ही 50,000 रुपये घेतले तर आमच्याकडे पैसे नव्हते. पैसे त्यांना म्हणलं 10-15 हजार रुपये देऊ शकतात आम्ही, म्हणलं आमची परिस्थिती दिसून. म्हणजे 15 हजार रुपयात काहीच होऊ शकत नाही म्हणले, त्याने 50,000 उचल घेतली होती. तुमच्या
मी म्हणलं त्यांना व्हायचं त्यांच्या पाया पडलो मी साहेब. माझा एक साक्षीदार आहे, त्यांच्या पाया पडलो मी. थांबा, त्यांच्या पाया पडलो मी. माझा एक साक्षीदार आहे, त्याच्या पैसे गेले म्हणजे त्याला सांग, नाही तर त्यावर कारवाई करेल. ते साक्षीदार बी म्हणला ते परिस्थिती नाही, म्हणला गरीब माणूस आहे, म्हणला ते परिस्थिती नाही, 10-15 हजार रुपये देऊ शकते तुम्हाला. तर ते म्हणजे 10-15 हजार रुपये नाही. ते साक्षीदाराला बी आमच्या धमक्या दिली तुम्ही, तू नाही सांगितलं की तुला बी अटक करीन म्हणजे. आता आपण प्रेत ताब्यात घेणार आहात का नाही ना, आता घ्यायचीच नाही आपल्याला. जोवर ते अटक होत नाही तोवर आपल्या डेड बॉडी बाहेरच काढायची नाही. इथंच सोडू दे, आपल्या डेड बॉडी बाहेर काढायची नाही. जोवर आपल्यासारखा निकाल लागत नाही तोवर आपल्या डेड बॉडीज काढायची. या आमच्या आईला काय झालं, माझा बापा असा आहे, बापाला काय झालं, बापा रिझल्ट घेते, बापाला आई धाव का जेव्हा न्याय भेटेल तेव्हा आपल्याला dead body काढायची. न्याय भेटेल तेव्हा डेड बॉडी काढायची आपल्या बाहेर, नाही काढायची नाही. आमची आई वडील काय करायचं, काय झालं तर कोण निमित्त तिच्या दात खेळा बसायची. पण का नाही, त्या घराला सजा मिळालीच पाहिजे, त्या पंडित घराला. आणि त्या केस केला द्यायला. काय दम धरी? काय दम धरी? मम्मी हे लेकरं कर बघा. मम्मी उघड उघड अहो, काय नाही. थांब नाही तुम्ही आहे ना, उघड हे आहे नाही तर थांब. सोडा बाकी सरका बाजूला घ्या मावशी बसतो त्यांना ह्याच्यावर इथं बसू बाहेर त्यांना मावशी तुम्ही सरका बाजूला इथं बसतो त्यांना बाय बोल घ्या मिरीच्या सोबत नंबर घेऊन काय सांगा, जिल्हा रुग्णालयामध्ये एक कैद्याचा मृत्यू झाला आहे, तुम्ही भेट देत आहे, काय सांगा? आशिष दिवार या केसमधील तरुणाचा आज जिल्हा रुग्णालयामधल्या कारागृहामध्ये मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबाच्या सांगण्यानुसार केज पोलिसांनी त्याला मारहाण केल्याच्या नंतर तो प्रचंड अस्वस्थ झाला होता, घायाळ झाला होता आणि अशामध्येच त्याला बीड जिल्हा कारागृहामध्ये टाकण्यात आलं. कारागृहामध्ये टाकल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्याला बीड जिल्हा रुग्णालयात टाकण्यात आलं. परंतु बीड जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला जेव्हा टाकण्यात आलं तेव्हापासून त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची बीड रुग्णालयाकडून ट्रीटमेंट करण्यात आली नाही. डॉक्टरांनी त्याच्याकडे पाहिलं देखील नाही. त्याला पलंगाला बांधून ठेवण्यात आलं. त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. त्याला बांधून ठेवण्यात आलं. त्याला पाणी प्यायला दिलं नाही. त्याला तिथं अक्षरशः एवढ्या उन्हामध्ये त्याच्या जीवाची लाहीलाही होत असताना तिथं कुठल्याही फॅनची असेल कूलरची व्यवस्था कुठलीही करण्यात आली नव्हती. तो आरोपी आहे का नाही हे गुन्हा सिद्ध न्यायालय करत असतं. यांनी अगोदरच त्याला आरोपी म्हणून ठरवलं होतं जिल्हा रुग्णालयाने आणि त्याचा अक्षरशः तडपडून मृत्यू झाला या सिस्टीममुळं. आज सकाळी तिथं कूलर आणून टाकलं जेव्हा त्याची डेथ झाली. इथले सगळे CCTV कॅमेरे त्या रुग्णालयातील कारागृहाच्या बाहेरचे बंद आहेत. याला कारणीभूत इथलं बीड जिल्हा रुग्णालय आहे आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत मात्र केज पोलीस आहेत, ज्याने त्याला प्रचंड मारहाण केली. या मारहाणीमध्ये तो इतका घायल झाला, इतका त्याच्यावर
त्याच्या अंगावर सगळे वार आहेत, एक प्रकारे मारलेले सगळे वन आहेत आणि या वनाच्या माध्यमातून दिसू शकतं की त्याला कशा पद्धतीनं मारहाण केली. त्याचा तोंड उघडत नव्हतं, अशा पद्धतीने त्याच्या तोंडावर मारहाण केलेली आहे असे त्याचे कुटुंबीय सांगतात. याच्यामध्ये आम्ही न्याय मागणार आहोत आणि याच्यामध्ये जे पोलीस प्रशासनातील अधिकारी आरोपी आहेत, आम्ही आमच्या दृष्टीने तो आरोपीच आहेत, यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही SP-ची भेट घेणार आहोत. नातेवाईकांनी म्हणजे बॉडी ताब्यात घेण्याचा नकार केला. आता जोपर्यंत याच्यामध्ये गुन्हा दाखल होणार नाही, चौकशी होणार नाही, तोपर्यंत सगळ्या संघटना बीड शहरातल्या त्याची डेडबॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही. ती आत्ता सध्या रुग्णालयाच्या कारागृहामध्ये आहे आणि जोपर्यंत इथं न्यायाधीश येत नाही, न्यायाधीशांच्या माध्यमातून हे सगळं व्हेरिफिकेशन होत असतं, डॉक्टरांच्या माध्यमातून होत असतं, जोपर्यंत ते येत नाहीत तोपर्यंत ती बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही, त्याचं पोस्टमॉर्टम होणार नाही. इन कॅमेरा त्याचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे.